dear students, in today's lecture we are going to discuss a very important part from this chapter, that is partial and total internal reflection. रिफ्लेक्शन, रिफ्रॅक्शन ह्या दोन कन्सेप्ट्स तुम्हाला आतापर्यंत व्यवस्थित कळल्या असतील. रिफ्लेक्ट लाईट जेव्हा होतो तर तेव्हा काय होतं, तर कोणत्याही सरफेसवरती जाऊन लाईट रेज स्ट्राईक झाल्यानंतर ते माघारी येतात, दे टर्न बॅक अँड दॅट प्रोसेस इज कॉल्ड ॲज रिफ्लेक्शन. whereas refraction occurs in case of transparent media only when light travels from one transparent medium to another transparent medium, then it changes its path and that process is called as refraction. Now how reflection and refraction are correlated, that we are going to see today. बघा हा स्टुडंट्स, एकदम इझी वे तुम्हाला सांगते. जेव्हा आपण एखादा ऑब्जेक्ट आपल्या डोळ्याला दिसतो असं आपण म्हणतो, आय थिंक हे ह्याच्या आधीच्या लेक्चरमध्ये पण मी मे बी सांगितलं असेल. बघा, जेव्हा एखादा ऑब्जेक्ट आपल्याला दिसतो असं आपण म्हणतो, तर तेव्हा काय होतं, तर लाईट रेज, कोणत्याही एखाद्या लाईटच्या सोर्सकडून येणारे रेज हे त्या ऑब्जेक्टवरती स्ट्राईक होतात. दे टर्न बॅक, दे एंटर इन आवर आईज अँड देन वी आर एबल टू सी दॅट ऑब्जेक्ट. बरोबर, कोणत्याही लाईट ऑब्जेक्ट आपल्याला दिसणं म्हणजे काय होतं, त्या ऑब्जेक्टवरती लाईट रेज पडतात, ते रिफ्लेक्ट होतात म्हणजे रिटर्न येतात. ते रिफ्लेक्ट झालेले रेज तुमच्या डोळ्यांमध्ये एंटर करतात आणि मग त्याच्यामुळे तुम्हाला तो ऑब्जेक्ट दिसतो. म्हणजेच कुठलंही ऑब्जेक्ट दिसण्यामागची जी मेकॅनिझम आहे तर ती आहे रिफ्लेक्शनची. मग आपल्याला जेव्हा एखादा ट्रान्सपरंट मीडियम जसं की वॉटर असेल, ग्लास असेल, दिसतं, ग्लास दिसतो की नाही, जरी ट्रान्सपरंट असला तरी वी कॅन सी द ग्लास, वी कॅन सी वॉटर. सो त्या देखील प्रोसेसमध्ये रिफ्लेक्शनची प्रोसेस ही झालेलीच असते. म्हणजेच आता या केसमध्ये लाईट रे जेव्हा ग्लासवरती स्ट्राईक होऊन किंवा वॉटरवरती स्ट्राईक होऊन तुमच्या डोळ्यांमध्ये एंटर करणार आफ्टर रिफ्लेक्शन, देन ओनली यू आर एबल टू सी दॅट ऑब्जेक्ट. तो ग्लास असेल किंवा वॉटर असेल. म्हणजेच नुसत्या ट्रान्सपरंट मीडियाच्या बाबतीत रिफ्रॅक्शनच होतं असं नाही, तर तिथे रिफ्लेक्शनची प्रोसेस देखील होते. आता तुमच्या टेक्स्टबुकमध्ये हे जे पार्शियल रिफ्लेक्शनची कन्सेप्ट आहे त्याच्यात त्यांनी काय सांगितलं आहे की लाईट जेव्हा डेन्सर टू रेअरर मीडियममध्ये एंटर करतो, देन सम पार्ट ऑफ इट गेट रिफ्रॅक्टेड अँड सम पार्ट ऑफ इट गेट रिफ्लेक्टेड बॅक. बट आयडियली ॲक्च्युअली कुठल्याही ऑब्जेक्टवरती लाईट रेज स्ट्राईक होतात तेव्हा कंपल्सरी रिफ्लेक्शन हे होतंच, त्याशिवाय तो ऑब्जेक्ट आपल्याला दिसतच नाही. सो आपल्याला असं नाही इथं म्हणता येणार की डेन्सर टू रेअरर किंवा रेअरर टू डेन्सर. फक्त एक लक्षात घ्या, कोणताही ऑब्जेक्ट दिसला म्हणजे तिथं रिफ्लेक्शन झालं. आता इथं पार्शियल रिफ्लेक्शन म्हणजे काय आहे तो पार्ट आपण आधी बघूयात. जसं की मी तुम्हाला आत्ता सांगितलं, ग्लास आपल्याला दिसते याचाच अर्थ त्या ग्लासवरती लाईट रेज स्ट्राईक झाले आणि ते रिफ्लेक्ट होऊन बॅक आले, आपल्या डोळ्यांमध्ये एंटर झाले आणि आपल्याला दिसलं. पण आपल्याला त्याचबरोबर त्या ग्लासच्या मागे असणारे जे ऑब्जेक्ट्स आहेत ते देखील दिसतात. मग या केसमध्ये काही लाईट रेजचं रिफ्लेक्शन होतं, काही लाईट रेजचं रिफ्रॅक्शन होतं. रिफ्लेक्ट होऊन मागे आले आणि रिफ्रॅक्ट होऊन पुढे गेले. सो या गोष्टींमुळे म्हणजे काही रेज रिफ्लेक्ट झाले त्याला आपण पार्शियल रिफ्लेक्शन म्हटलं आणि काही रेज रिफ्रॅक्ट झाले त्याला आपण पार्शियल रिफ्रॅक्शन म्हटलं. आणि रिफ्लेक्शन झाल्यामुळे ती काच आपल्याला दिसते, व्हेअरॅज त्या काचेतून लाईट रेजचं रिफ्रॅक्शन झाल्यामुळे त्या काचेच्या पलीकडं असणारे ऑब्जेक्ट्स आपल्याला दिसतात. सो ह्या दोघांच्या मधला डिफरन्स लक्षात आला. टेक्स्टबुकमध्ये जसं दिलं आहे तेच आपण मांडणार आहोत, तुमच्या एक्झाममध्ये लिहिणार आहोत. बट तुम्हाला ही कन्सेप्ट माहिती असली पाहिजे की रिफ्लेक्शन किंवा पार्शियल रिफ्लेक्शन जे आहे ते फक्त डेन्सर टू रेअरर असं न होता कुठल्याही ट्रान्सपरंट मीडियामध्ये हे पार्शियल रिफ्लेक्शन होत असतं. सो व्हॉट इज पार्शियल रिफ्लेक्शन? व्हेन लाईट रेज स्ट्राईक ऑन, मी म्हणेन इथं एनी ट्रान्सपरंट ऑब्जेक्ट. कुठल्याही ट्रान्सपरंट ऑब्जेक्टवरती लाईट रेज स्ट्राईक झाल्यानंतर त्यातले काही पार्ट हे रिफ्लेक्ट होतात
रिफ्लेक्शनमुळं ते ट्रान्सपरंट ऑब्जेक्ट आपल्याला दिसणार आणि काही पार्ट हे रिफ्रॅक्ट होतात आणि त्याच्यामुळे त्याच्या पलीकडचे ऑब्जेक्ट्स आपल्याला दिसणार. सो इथे आपण ते मेन्शन करूयात. सम रेज गेट रिफ्लेक्टेड back after striking on that object. आणि ह्या रिफ्लेक्शनमुळेच आपल्याला ते ऑब्जेक्ट दिसतंय हे लक्षात ठेवायचं आणि यालाच म्हणायचं पार्शियल रिफ्लेक्शन. व्हाईल अदर्स गेट रिफ्रॅक्टेड. सो रिफ्लेक्शनमुळं काच आपल्याला दिसली. इथं आपण एक कुठलंही ट्रान्सपरंट ऑब्जेक्ट म्हणजे काच कन्सिडर करूयात, ग्लास. रिफ्लेक्शनमुळं ती ग्लास आपल्याला दिसणार, व्हेअरॅज रिफ्रॅक्शनमुळं त्या ग्लासच्या पलीकडे काय आहे हे आपल्याला दिसणार. सो या प्रोसेसला म्हणायचं पार्शियल रिफ्लेक्शन. टेक्स्टबुकमध्ये काय दिले आपल्याला की वेन लाईट रेज ट्रॅव्हल फ्रॉम अ डेन्सर टू रेअरर मीडियम देन सम पार्ट गेट रिफ्लेक्टेड बॅक आणि सम पार्ट जो आहे तो रिफ्रॅक्ट होतो असं आपल्याला दिलं आहे. बट ॲक्च्युअली ही कन्सेप्ट आहे. आता याच्यावरून आपण टोटल इंटरनल रिफ्लेक्शन काय आहे हे समजून घेऊयात. त्यासाठी आपण 2 ट्रान्सपरंट मीडिया कन्सिडर करूयात. पहिलं मीडियम आहे माझं वॉटर विच इज अ डेन्सर मीडियम. मीडियम 1 आहे माझं वॉटर आणि मीडियम 2 आहे एअर. आता आपण असा लाईट रे कन्सिडर करूया की जो वॉटरमधून एअरमध्ये ट्रॅव्हल करतो आहे. एखादा लाईट आहे असं समजा, कुठे आहे, इथे कुठेतरी बॉटमला एक लाईट सोर्स आहे आणि त्याच्यातून बाहेर पडणारा लाईट जो आहे तो वॉटरमधून एअरमध्ये जातो आहे असं आपण इमॅजिन करूयात. सगळ्यात आधी आपण असा रे इमॅजिन करूया की जो, मी थोडंसं जवळ दाखवते की जो 2 जे काय म्हणूयात 2 मटेरियल्स जे आहेत किंवा 2 मीडिया जे आहेत त्यांच्यामधला जो पॉईंट ऑफ काय म्हणूयात इन्सिडंट रे जिथे स्ट्राईक होतो आपला, तर त्या आता हा रे आपला वॉटरमधून एअरमध्ये जातो आहे. सो 90 डिग्रीजमध्ये जर ट्रॅव्हल केला तर तो ॲज इट इज पुढं जातो. हा आपण जो रूल आहे किंवा त्या लाईट रेचं बिहेवियर जे होतं त्याच्यामध्ये आपण बघितलेला होता. आता मी काय करत जाणार आहे, मी हा अँगल जो आहे तो वाढवत जाणार आहे. आता अँगल वाढवत गेला म्हणजे समजा मी दुसरा रे असा कन्सिडर करेन. आता हा झाला माझा इन्सिडंट रे, हा झाला पॉईंट ऑफ इन्सिडन्स. आता ह्या पॉईंट ऑफ इन्सिडन्सला मी एक नॉर्मल ड्रॉ केला. नाव ॲज वी नो whenever light ray travels from a denser to rarer medium it bends away from normal. आता इथे हा इन्सिडंट रे आहे, हा नॉर्मल आहे. इन्सिडंट रेने नॉर्मलशी केलेला अँगल दॅट इज अँगल ऑफ इन्सिडन्स. नाव द रिफ्रॅक्टेड रे विल बी लाईक दिस. आणि या केसमध्ये रिफ्रॅक्टेड रेनी नॉर्मलशी केलेला अँगल, त्याला आपण अँगल ऑफ रिफ्रॅक्शन म्हणतो, तो नेहमी डेन्सर टू रेअरर मीडियममध्ये जाताना आयपेक्षा आर हा ग्रेटर असतो. आलं लक्षात? सो या केसमध्ये आर विल बी ग्रेटर दॅन आय. आता बघा या केसमध्ये आपण इंटरनल काय म्हणूयात पार्शियल रिफ्लेक्शन पण दाखवू शकतो. काही रेज हे रिफ्लेक्ट बॅक होणार आहेत. आपण कन्फ्युजन अवॉइड करायला ते मी दाखवत नाही इथे. सो इथं तुमच्या लक्षात आलं की एक रे आपण जर एक असा इमॅजिन केला की जो सरफेसपासून 90 डिग्रीजमध्ये वरती गेला आहे तर तो ॲज इट इज पुढे जाणार. मी जसं जसं तो अँगल वाढवत जाईन तसा तसा या प्रकारे आपल्याला अँगल ऑफ इन्सिडन्स आणि अँगल ऑफ रिफ्रॅक्शनच्या व्हॅल्यूज मिळत जातील. आता मी सपोज अजून एक लाईट रे कन्सिडर केला. हा माझा नेक्स्ट इन्सिडंट रे आहे. हा पॉईंट ऑफ इन्सिडन्स, हा नॉर्मल. आता बघा आपण स्नेल्स लॉ काय शिकलो रे? वी हॅव लर्न्ड दॅट साइन आय अपॉन साइन आर इज इक्वल टू कॉन्स्टंट. बरोबर? म्हणजे जसं जसं तुम्ही आयची व्हॅल्यू वाढवत जाणार तसं तसं आरची व्हॅल्यू देखील वाढत जाणार. सो आता इथे जो आय होता त्याच्यापेक्षा हा अँगल ऑफ इन्सिडन्स हा मोठा आहे
आणि अँगल ऑफ इन्सिडन्स वाढला की अँगल ऑफ रिफ्रॅक्शन पण वाढणार अँड इट विल बिकम समवॉट लाईक दिस. आर वाढला, आय वाढला. आता बघा, इफ आय गो ऑन इन्क्रीजिंग द अँगल ऑफ इन्सिडन्स, पुढचा माझा लाईट रे हा मी कन्सिडर केला. आता हा पॉईंट ऑफ इन्सिडन्स, हा नॉर्मल. आता बघा हां, आता नीट समजून घ्या, थोडंसं कॉम्प्लिकेटेड वाटू शकतं तुम्हाला, बट आय एम शुअर हे व्यवस्थित तुम्ही जेव्हा ऐकल्यानंतर तुम्हाला ही कन्सेप्ट क्लिअर होऊन जाईल. आता इथे काय होतं बघा हां, ना हिअर आय हॅव इन्क्रीज्ड व्हॅल्यू ऑफ आय. हा आय छोटा होता, त्याच्यापेक्षा हा मोठा, ह्या आयची व्हॅल्यू त्याच्यापेक्षा जास्त. आता ॲज व्हॅल्यू ऑफ आय हॅज इन्क्रीज्ड, व्हॅल्यू ऑफ आर विल ऑल्सो इन्क्रीज. आर पण मोठा मोठा होत जाणार अकॉर्डिंग टू स्नेल्स लॉ. आणि म्हणून इथे बघा, एक मला स्पेसिफिक व्हॅल्यू अशी आयची मिळेल की जिथे आर विल बी 90 डिग्री. हा अँगल वाढत 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 गेला आणि आरची व्हॅल्यू आता मला काय मिळाली, सरफेसला 90 डिग्रीज एवढी मिळाली. आता हा जो अँगलची व्हॅल्यू आहे, आयची व्हॅल्यू, जेव्हा आर इज 90 डिग्री, बघा हां, आय चा अशी व्हॅल्यू वेन आर इज इक्वल टू 90 डिग्री, ती जी काही आरची व्हॅल्यू असेल त्याला आयची व्हॅल्यू असेल त्याला म्हणायचं क्रिटिकल अँगल. सो व्हॉट इज क्रिटिकल अँगल? इट इज द व्हॅल्यू ऑफ आय व्हेन आर इज इक्वल टू 90 डिग्री. इम्पॉर्टंट कन्सेप्ट आहे. आणि आपण जे मिराजची कन्सेप्ट ठेवली होती मी तुम्हाला सांगायची, लास्ट लेक्चरला तुम्हाला म्हटलं की आधी आपण हे रिफ्लेक्शन बघूयात आणि त्याच्याशी रिलेटेड मिराजची कन्सेप्ट तुम्हाला सांगणार आहे. सो ती कन्सेप्ट टोटली याच्यावरती बेस्ड आहे. आता बघा, सो आपल्याला आता क्रिटिकल अँगल ही कन्सेप्ट कळाली. व्हॉट इज क्रिटिकल अँगल? इट इज द व्हॅल्यू ऑफ आय म्हणजेच अँगल ऑफ इन्सिडन्स व्हेन आर इज इक्वल टू 90 डिग्रीज. आरची व्हॅल्यू 90 डिग्रीज असताना आयची व्हॅल्यू त्याला म्हणायचं क्रिटिकल अँगल अँड दिस is represented by IC, critical angle. म्हणजेच जेव्हा I is equal to critical angle असतो, ज्याला आपण IC असं म्हणतो, that time R is equal to 90 डिग्री. हे डोक्यात बसलं आता व्यवस्थित? हे विसरू नका हां. आता बघा, आता मी काय करणार, I will again increase the value of I. म्हणजेच आयची व्हॅल्यू मी आता क्रिटिकल अँगलपेक्षाही जास्त वाढवली. तेव्हा मला काय मिळेल रे? समजा हा माझा इन्सिडंट रे आहे, दिस इज पॉईंट ऑफ इन्सिडन्स, दिस इज नॉर्मल. आणि आता ही व्हॅल्यू किती आहे आयची? दिस इज क्रिटिकल अँगल, बरोबर की नाही? दिस इज IC. आता हा किती आहे? हा आय जो आहे, दिस आय इज ग्रेटर दॅन IC, क्रिटिकल अँगलपेक्षा मोठा. आणि मग अँगल ऑफ रिफ्रॅक्शन पण वाढत जाणार आहे. स्नेल्स लॉ हा जो रे आहे तो देखील फॉलो करणार. आणि काय होणार आता? रिफ्रॅक्टेड रे किंवा अँगल ऑफ रिफ्रॅक्शन आहे तो देखील वाढणार अँड इट विल बिकम ग्रेटर दॅन 90 डिग्रीज. आयची व्हॅल्यू मी इन्क्रीज केली more than critical angle, then R will also increase and it will become more than 90 degrees. आणि तो लाईट रे जो आहे तो रिफ्रॅक्ट न होता आता काय होणार? इट विल रिफ्लेक्ट बॅक इन वॉटर. क्रिटिकल अँगल असताना R आपला 90 डिग्रीज आहे ना, मग आता क्रिटिकल अँगलपेक्षा आय मोठा आहे म्हणून 90 डिग्रीजपेक्षा R मोठा असणार. आणि म्हणून हा लाईट रे जो आहे त्याचं रिफ्रॅक्शन न होता तो रिफ्लेक्ट होणार बॅक. आणि मग सपोज हा आपला आर असणार. आणि मग आता काय झालं? इन्स्टेड ऑफ रिफ्रॅक्टिंग दिस रे गॉट रिफ्लेक्टेड बॅक इन द वॉटर आणि त्याला म्हणायचं टोटल इंटरनल रिफ्लेक्शन. सो बघा इथे मी टोटल इंटरनल रिफ्लेक्शन सांगते तुम्हाला. ठीक आहे, काय सांगणार आपण इथे?
when value of I is greater than critical angle, ज्याला आपण IC म्हणूयात, then R will be greater than 90 degree. जेव्हा I ची व्हॅल्यू क्रिटिकल अँगलपेक्षा मोठी असते तेव्हा R हा 90 डिग्रीजपेक्षा ग्रेटर असतो. दॅट टाइम व देन द लाईट रे, हे समजून घेऊन तुमच्या वर्ड्समध्ये लिहिलं तरी चालेल हां. लाईट रे गेट्स रिफ्लेक्टेड बॅक in water instead of refracting. रिफ्रॅक्ट होण्याच्या ऐवजी म्हणजे तो रे वॉटरमधून एअरमध्ये जाण्याच्या ऐवजी इट विल रिफ्लेक्ट बॅक इन वॉटर. रिफ्रॅक्शन होण्याच्या ऐवजी त्याचं रिफ्लेक्शन झालं वॉटरमध्ये अगेन, आणि याला म्हणायचं टोटल इंटरनल रिफ्लेक्शन. आता तुमच्या ही गोष्ट लक्षात आली का बघा, की टोटल इंटरनल रिफ्लेक्शन कधी होतं, जेव्हा जो आपला इन्सिडंट काय म्हणा अँगल ऑफ इन्सिडन्स जो आहे त्याची व्हॅल्यू क्रिटिकल अँगलपेक्षा मोठी असतानाच. आता अजून एक गोष्ट लक्षात घ्या, हा जो क्रिटिकल अँगल आहे त्याची व्हॅल्यू दोन वेगवेगळ्या मीडियासाठी वेगवेगळी असते. म्हणजे एअर टू वॉटर, वॉटर टू एअर किंवा ग्लास टू एअर, ग्लास टू वॉटर, अशा प्रकारचे वेगवेगळे दोन ट्रान्सपरंट मीडिया आपण जेव्हा कन्सिडर करतो तर प्रत्येक मीडियासाठी ह्या क्रिटिकल अँगलची व्हॅल्यू ही वेगवेगळी असते. सो ही लक्षात आली तुम्हाला कन्सेप्ट. पार्शियल रिफ्लेक्शन म्हणजे काय, की लाईट रे एका ट्रान्सपरंट मीडियममधून दुसऱ्या मीडियममध्ये जाताना काही पार्ट रिफ्लेक्ट होतो की ज्याच्यामुळे तो ऑब्जेक्ट आपल्याला दिसतो, काही पार्ट रिफ्रॅक्ट होतो. ही प्रोसेस झाली पार्शियल रिफ्लेक्शनची. त्यानंतर टोटल इंटरनल रिफ्लेक्शन बघताना आपण एक लाईट रे असा कन्सिडर केला की जो डेन्सर टू रेअरर मीडियममध्ये जातोय, दॅट इज फ्रॉम वॉटर टू एअर. जसं जसं आपण आयची व्हॅल्यू वाढवत जाऊ तसं तसे अँगल ऑफ रिफ्रॅक्शन पण वाढत जाणार अकॉर्डिंग टू स्नेल्स लॉ. आता वेन वी गो ऑन इन्क्रीजिंग आय at a certain value of I, we will get R as 90 degree. आयच्या अशा एखाद्या स्पेसिफिक व्हॅल्यूला आपल्याला आरची व्हॅल्यू 90 डिग्रीज मिळेल आणि ती आयची व्हॅल्यू त्याला म्हणायचं क्रिटिकल अँगल आणि इट इज रिप्रेझेंटेड बाय सिम्बॉल IC. नाव इफ वी अगेन इन्क्रीज द अँगल ऑफ इन्सिडन्स will be greater than critical angle, then angle of refraction will be greater than 90 degrees and the ray instead of refracting it will reflect back into the water and this process is called as total internal reflection. आता बघा स्टुडंट्स, जर आपल्याला रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स काढायचा असेल फॉर क्रिटिकल अँगल, आपण रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स ऑफ सेकंड मीडियम विथ रिस्पेक्ट टू फर्स्ट जर मला कॅल्क्युलेट करायचा असेल तर व्हॉट इज द फॉर्म्युला, साइन I अपॉन साइन R, इजंट इट. आता बघा हां, फॉर क्रिटिकल अँगल क्रिटिकल अँगलसाठी I इज इक्वल टू IC म्हणतो ना आपण क्रिटिकल अँगलसाठी. सो आता इथे साइन आयच्या जागी मी लिहीन बघा हां, हे डेरिवेशन एक तुम्हाला 2 मार्क्ससाठी वगैरे विचारलं जाऊ शकतं. साइन IC अपॉन आरची व्हॅल्यू किती असते क्रिटिकल अँगल असताना, आर विल बी 90 डिग्रीज. सो इथं मी लिहीन साइन 90 डिग्री. नाव ॲज साइन 90 is 1, therefore the value of रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स जी आहे त्याची व्हॅल्यू होईल साइन IC. सो ही जी आपली 2η किंवा 2n1 ही जी व्हॅल्यू आहे ती होईल साइन IC फॉर रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स. म्हणजे नुसता रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्सचा जो काही आपला अँगल असेल, क्रिटिकल अँगलची जी काही आपली व्हॅल्यू असेल त्या व्हॅल्यूचं साइन घेतल्यानंतर आपल्याला
क्रिटिकल अँगलसाठीचा रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स फाइंड आउट करता येईल युझिंग दिस फॉर्म्युला. का? कारण जेव्हा आयची व्हॅल्यू क्रिटिकल अँगल असते तेव्हा आर 90 डिग्री असतो आणि साईन 90ची व्हॅल्यू 1 असते. सो हे जे एक डेरिवेशन आहे ते तुम्हाला 2 मार्क्ससाठी वगैरे विचारलं जाऊ शकतं. ही डायग्रॅम तुम्हाला काढायला विचारली जाऊ शकते. प्रत्येक रेची इथे डायरेक्शन दाखवायची, इन्सिडेंट रे, रिफ्रॅक्टेड रे वगैरे वगैरे. तुमच्या टेक्स्टबुकमध्ये याच्यामध्ये तुम्हाला पार्शियल रिफ्लेक्ट झालेला रे देखील दाखवलेला आहे सगळीकडे. सो तुम्ही तो देखील दाखवू शकता. ही डायग्रॅम तुम्हाला 2 मार्क्ससाठी विचारली जाऊ शकते. टोटल इंटरनल रिफ्लेक्शनवरती शॉर्ट नोट तुम्हाला विचारली जाऊ शकते. क्रिटिकल अँगलवरती शॉर्ट नोट विचारली जाऊ शकते. क्रिटिकल अँगलवरती शॉर्ट नोट जर तुम्ही जेव्हा विचारली जाईल तेव्हा त्याची डेफिनिशन तर तुम्हाला लिहायचीच आहे. शिवाय हे जे आहे ते देखील त्याच्यामध्ये मेन्शन करायचं आहे की क्रिटिकल अँगलसाठीचा रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स आपण हा फॉर्म्युला यूज करून काढू शकतो. दॅट इज 2n1 = sin I. By using this formula you can calculate the refractive index for critical angle. ओके, होपफुली तुम्हाला हे व्यवस्थित लेक्चर समजलं असेल. तसा किचकट ॲक्च्युली नाही आहे. ही डायग्रॅम ज्याला समजली ना त्याला हा टोटल इंटरनल रिफ्लेक्शन किंवा क्रिटिकल अँगल हा पार्ट व्यवस्थित समजणार आहे. सो हा पार्ट व्यवस्थित तुम्ही ऐकला असेल तर मग हे बाकी तुम्हाला एकदम इझी जाणार आहे. सो आजच्या लेक्चरमध्ये आपण इथेच थांबणार आहोत. तुम्हाला लेक्चर होपफुली युजफुल ठरलं असेल. तुम्हाला आवडलं तर नक्की कमेंट करून सांगा मला. नेक्स्ट लेक्चरमध्ये आपण ह्याच्याशी रिलेटेड जे मिराज फॉर्मेशन आहे, मृगजळ ज्याला म्हणतो आपण ते, आणि रेनबो फॉर्मेशन ह्या 2 कन्सेप्ट बघणार आहोत.